देशमुख कुटुंबात आज रोमॅन्स नाही, आज स्फोट होणार आहे, स्फोट. जीवा आणि नंदिनी एकमेकांजवळ आलेत आणि त्या क्षणी एक काव्याचा आवाज सगळं उद्ध्वस्त करतो. हा सीन सुरू झाला की तुम्ही व्हिडिओ मध्येच सोडू शकत नाहीत. हा माझा शब्द आहे. त्याआधी प्लीज सबस्क्राईब करा. आज देशमुख कुटुंबात भावनांचा गहिरा खेळ रंगतोय. हार परत मिळाल्याचा आनंद, बाबांची माफी आणि मनात साचलेली वेदना हे सगळं बाजूला ठेवून जीवा आणि नंदिनी पहिल्यांदाच एकमेकांच्या जवळ येतात. मंद प्रकाशात, शांत खोलीत, श्वास रोखून ठेवणाऱ्या क्षणात जीवा भावूक होऊन म्हणतो की त्याचं आयुष्य पुन्हा सुरू झालंय आणि त्याचं कारण फक्त नंदिनी आहे. नंदिनीचे डोळे मिटतात. दोघे अजून जवळ येतात. क्षण शिगेला पोचतो आणि धडाम, दाराबाहेरून काव्याचा आवाज, ताई. सगळे एका सेकंदात थांबतं. रोमॅन्स तुटतो. नंदिनी लाजून बाजूला जाते. जीवा गोंधळतो. केस विस्कटलेले, चेहरा लाल आणि काव्या मात्र खोडकर हसत आत डोकावून, ओहो, इथे काहीतरी महत्वाचं चाललं होतं वाटतं, असं बोलून पाणीपुरीची आठवण करून खाली पळते. दोघं एकमेकांकडे बघतात, हसतात, पण मनात एकच शंका. ही शांतता फार काळ टिकणार नाही. कारण देशमुख घरात अजून मोठं वादळ येणार आहे. पुढचा भाग नक्की बघा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.